नमस्कार. मी सर्वांचं स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. मी नेताय जाधव. आपण पाहणार आहोत येणाऱ्या 3 दिवसाचं राज्याचं हवामान अपडेट. म्हणजेच 12 मे, 13 मे आणि 14 मेला या 3 दिवसात राज्याचं वातावरण कसं असेल, तापमानामध्ये वाढ होईल का, याचबरोबर पावसाचं वातावरण कुठे असेल आणि बंगालच्या उपसागरामध्ये वादळाची परिस्थिती निर्माण होते का, याबद्दलची ही माहिती सांगणार होतो. तर तत्पूर्वी आपण आजपासून सकाळचा जो व्हिडिओ असेल तो 3 दिवसाचा फोरकास्ट करणार आहोत. याचबरोबर संध्याकाळचा जो व्हिडिओ असेल तो 1 दिवसाचा आपण फोरकास्ट या चॅनलवरती करणार आहोत. सर्वप्रथम आज दिवसभराचा पाहिला आणि लेटेस्ट सॅटेलाइट इमेजनुसार जर पाहिलं तर उत्तर भारतामध्ये जे क्लाउड्स बनत आहेत, हा जो WD आहे तो WD हळूहळू पुढे सरकला आहे. या ठिकाणी 10 मेला एक WD आला होता. या WDच्या प्रभावामुळे उत्तर भारतात बहुतांश भागात ढगांचं वातावरण तयार झालं होतं. याचबरोबर बंगालचा उपसागर असेल, या ठिकाणी एक सर्क्युलेशन आहे, या ठिकाणी एक लो प्रेशर एरिया तयार झाला आहे. याचबरोबर अरबी समुद्र असेल आणि बंगालचा उपसागर असेल, दोन्ही समुद्र आता खूप ॲक्टिव्ह झाले आहेत. येणार काही दिवसातच मान्सूनचं लवकरच एंट्री या ठिकाणी पाहायला मिळण्याची शक्यता आहे. जवळपास अंदमान ज्यावेळेला हा लो प्रेशर एरिया अजून उत्तरेला सरकेल, हळूहळू उत्तरेला सरकेल, त्यावेळेला जे वारं आहे ते वारं विषुववृत्त पट्ट्याच्या वरती आल्यानंतर अरबी समुद्र असेल, अरबी समुद्राच्या दक्षिण भागापासून हे बंगालच्या उपसागरात दाखल होण्याची दाट शक्यता आहे. मात्र त्याचा जो फोरकास्ट असेल तो आपण लवकरच आपल्या या यूट्यूब चॅनलवर प्रदर्शित करणार आहोत. तत्पूर्वी सिस्टम प्रणालीबद्दल जर पाहिलं, बंगालच्या उपसागरात या कमी दाब क्षेत्र, याचबरोबर जी ट्रफ रेषा जी आहे ती ट्रफ रेषा मध्य प्रदेश, याचबरोबर मराठवाडा असेल, पश्चिम महाराष्ट्राचा काय भाग असेल, पासून कर्नाटक, गोवा आणि खाली केरळपर्यंत अशी विखुरलेल्या स्वरूपात पाहायला मिळतं. याचबरोबर या ठिकाणी सर्क्युलेशन आहे आणि राजस्थानचा उत्तरेचा भाग असेल, या ठिकाणी एक सर्क्युलेशन पाहायला मिळतं. याचबरोबर आजचा दिवसभरात टेम्परेचरचा विचार जर केला, सर्वाधिक टेम्परेचर हे जळगाव असेल, याचबरोबर अमरावतीचा उत्तरी भाग असेल, या ठिकाणी पाहायला मिळेल. कदाचित त्या ठिकाणी 45 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळेल, त्यापेक्षा अधिक पाहायला मिळू शकतं. याचबरोबर संपूर्ण विदर्भाचा पश्चिम भाग असेल, मराठवाडा संपूर्ण असेल, खानदेश संपूर्ण असेल, या ठिकाणी जवळपास 42 ते 45 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळेल. याचबरोबर गडचिरोली असेल, भंडारा आणि गोंदिया या ठिकाणी 40 ते 42 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळेल. पश्चिम महाराष्ट्राचा सोलापूर, सांगलीचा पूर्व भाग, सातारा पूर्व भाग आणि पुणे या ठिकाणी 40 ते 42 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळालं. ठाणे, पालघर या ठिकाणी 40 ते 42 डिग्री सेल्सिअस, तसेच सांगली पश्चिम, कोल्हापूर संपूर्ण जिल्हा, सातारा पश्चिम व पुण्याचा जो घाटमधील भाग असेल, त्याचबरोबर रत्नागिरी आणि रायगडचा पूर्व भाग असेल, या ठिकाणी 38 ते 40 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळेल. त्याचबरोबर संपूर्ण कोकण किनारपट्टीचा जो समुद्राचा भाग जो असेल त्या ठिकाणी जर पाहिलं जवळपास 36 ते 38 डिग्री सेल्सिअस तापमान आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर आजचा पावसाचा जर विचार केला, आज शक्यतो करून संपूर्ण राज्यामध्ये वातावरण क्लिअर राहील. अधूनमधून काही विखुरल्या स्वरूपात ढगांची निर्मिती होऊ शकते. पावसाचं जर पाहिलं तर कोकणाचा दक्षिण भाग असेल, सावंतवाडी किंवा कोल्हापूरचा दक्षिण भाग, चंदगड, आजरा याच ठिकाणी पाऊस पाहायला मिळू शकतो, तेही काही प्रमाणामध्ये. याचबरोबर आपण 13 तारखेचा जर विचार केला, म्हणजे 13 मेला जर सिस्टम प्रणालीबद्दल जर पाहिलं, ज्यावेळेला बंगालच्या उपसागरात हे कमी दाब आहे ते हळू उत्तरेला सरकलं आहे. याच्यानंतर ज्या ट्रफ रेषा ज्या आहेत त्या ट्रफ रेषा ही थोड्या पूर्वेला सरकलेला पाहायला मिळतं. म्हणजे पूर्व मध्य महाराष्ट्र, मध्य प्रदेशचा जो पूर्व भाग असेल त्या ठिकाणी ट्रफ रेषा पोहोचली. याचबरोबर विदर्भ असेल, मराठवाड्याचा दक्षिण भाग, कर्नाटक पासून केरळपर्यंत अशी विखुरलेल्या स्वरूपात पाहायला मिळत आहे. याचबरोबर राजस्थानचा उत्तरी भाग असेल, या ठिकाणी सर्क्युलेशन तयार होतं आहे. तसेच जी वाऱ्याची दिशा आहे ती वाऱ्याची दिशा ही आता बदलायला सुरुवात झालेला आहे. कारण की जवळपास थोड्या दिवसातच मान्सूनचं जे वारं असेल ते वारं वाहण्याची ही दाट शक्यता आहे. याचबरोबर आपण टेम्परेचरचा विचार जर केला तर 13 तारखेला म्हणजे 13 मेला संपूर्ण मराठवाडा असेल, याचबरोबर विदर्भाचा संपूर्ण पश्चिम भाग असेल, खानदेशचा बहुतांश भाग असेल, या ठिकाणी जवळपास 42 ते 45 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळणार आहे. याचबरोबर नाशिकचा पूर्व भाग, पश्चिम भाग, पुणे, सातारा आणि सांगली या ठिकाणी 40 ते 42 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळेल. घाटमाथ्याचा भाग असेल, याचबरोबर मुंबई, पालघर, ठाणे व कल्याणचा काय भाग असेल, या ठिकाणी 38 ते 40 डिग्री सेल्सिअस. तसेच रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गचा काही पश्चिमी भाग असेल, या ठिकाणी 36 ते 38 डिग्री सेल्सिअस. याचबरोबर गुहागर, रत्नागिरी, राजापूर असेल, कणकवली असेल, सावंतवाडी असेल व मालवणचा काय भाग असेल, या ठिकाणी 34 ते 36 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळेल. तसेच गडचिरोली, भंडारा, गोंदिया या ठिकाणी 40 ते 42 डिग्री सेल्सिअस. इटापल्ली, हेरी, चिंचोरा याचबरोबर गोंदियाचा उत्तरेचा भाग असेल, या ठिकाणी 36 ते 38 डिग्री सेल्सिअस तापमान आपल्याला पाहायला मिळेल. पावसाचा जर विचार कराल तर 13 तारखेला मात्र राज्यात पावसाचं प्रमाण हे अत्यल्प राहणार आहे. पाऊस कुठेही नाही, वातावरण स्वच्छ राहण्याची दाट शक्यता आहे.
याचबरोबर 14 तारखेचा आपण जर विचार केला, 14 तारखेत पावसामध्ये काही बदल होण्याची ही दाट शक्यता आहे. याचबरोबर सिस्टम प्रणालीबद्दल जर पाहिलं तर जे कमी दाब आहे तो अजून उत्तरेला सरकलेला पाहायला मिळतोय. 12 तारखेचं पाहिलं, 12 तारखेला या ठिकाणी होता, 14 तारखेला थोडा उत्तरेला सरकलेला पाहायला मिळतं. याचबरोबर वारं जे आहे ते वारं राजस्थान असेल, गुजरात असेल मधून डायरेक्टली दक्षिणेला सरकत आहे. वाऱ्याची दिशाही बदललेली पाहायला मिळत आहे. याचबरोबर अरबी समुद्रामधून या साईडवरून जे वारं आहे ते वारंही आता देशाच्या दक्षिण भागापासून ते बंगालच्या उपसागरामध्ये इकडून पोहोचत आहे. त्यामुळे जसं सिस्टम वरती जाईल तसं मान्सूनचे वारं जे आहे ते इकडे वाहायला सुरुवात होण्याची शक्यता आहे. मात्र मान्सूनचं वारं कधी वाहतं, याचबरोबर त्याचं मान्सून कधी येणार याची घोषणा ही ज्या ठराविक क्रायटेरिया आहेत तो ठराविक क्रायटेरिया पास झाल्यानंतरच घोषणा होत असते. याचबरोबर पावसाचा आणि टेम्परेचरचा विचार जर केला, सर्वप्रथम टेम्परेचर जर पाहिलं तर विदर्भाचा संपूर्ण पश्चिम भाग, मराठवाडा संपूर्ण, खानदेशचा जो जवळपास उत्तर पश्चिम भाग असेल, उत्तर पूर्व भाग असेल, म्हणजे जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिकचा पूर्व भाग असेल, या भागामध्ये 42 ते 45 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळणार आहे. गडचिरोली, याचबरोबर चंद्रपूर पूर्व, नागपूरचा उत्तर पूर्व भाग असेल आणि भंडारा, गोंदिया, तसेच सोलापूरचा दक्षिण भाग, पुणे पूर्व आणि अहिल्यानगरचा पश्चिम भाग आणि नाशिकचा पश्चिम भाग, या भागामध्ये 40 ते 42 डिग्री सेल्सिअस तापमान आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर सांगलीमध्ये वाळवा, खानापूर असेल, इस्लामपूर असेल, शिराळचा काय भाग असेल, सातारा असेल आणि पुणे, तसेच नाशिकचा अतिपश्चिम भाग असेल, या ठिकाणी जर पाहिलं 38 ते 40 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळेल. घाटमाथ्याचा भाग जर पाहिलं तर 36 ते 38 डिग्री सेल्सिअस संपूर्ण कोकण किनारपट्टी, याच्यामध्ये मुंबई, ठाणे, पालघर, कल्याण, रत्नागिरी, याचबरोबर सिंधुदुर्गपर्यंत तापमानामध्ये घट झालेले पाहायला मिळते. जवळपास 34 ते 36 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळणार आहे. याचबरोबर पावसाचं जर पाहिलं तर पाऊस मात्र कोल्हापूरचा घाटमाथ्याचा भाग असेल, सिंधुदुर्ग असेल आणि रत्नागिरी या ठिकाणापर्यंत पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता. म्हणजे 14 तारखेला पाऊस हा रत्नागिरीपर्यंत, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीपर्यंत पाहायला मिळण्याची दाट शक्यता. त्याच्यानंतर 15 तारखेला अजून काही चेंजेस होण्याची ही दाट शक्यता. याचबरोबर हे जे हवामानाचा अंदाज आहे, या हवामानाच्या अंदाजामध्ये 3 दिवसाचा असल्यामुळे काही बदल अपेक्षित आहेत. जर बदल झाले तर आपण दररोजच्या व्हिडिओमध्ये आपण अपडेट करणार आहोत. याचबरोबर या यूट्यूब चॅनल आतापर्यंत सबस्क्राईब जर केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा, बेल आयकॉन नक्की करा. धन्यवाद.